समाज काळाची गरज समजून या ठिकाणी दोन्ही भावांनी कार्यक्रम केलेला आहे. मधले भाव तर काय, आम्ही मोठे दोन बाबू पुजारी भाऊ म्हणाले, दुसरीकडे दोघे जण मोठे जाडे बाबू आणि मी मागलो छोटो बाबू. छोटो असलो ना म्हणलो जिगा बोललेली त्याची त्याच्या उंचीवर डाव बोलले बसलो आणि ते बाबू मध्ये काम भारी आला. ते नुसते मारणाकडे टपलेले तरी कोण मारता असले वा. या ठिकाणी आमचे परममित्र सुप्रसिद्ध मृदंगमणी श्रीमान पाटकर साहेब यांच्या आलेल्या जोरदार काळा वाजव माऊली, अतिशय प्रेमळ स्वभाव आणि मुनी कलाकार म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे. भगवंता त्यांना उदंड आयुष्य दे अशी गणाऱ्याकडे प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी गजर सादर करतो. वेळ झालेला बुवा रूपाचा अभंग होईपर्यंत बाबू मांजरेकर बुवा तुम्हाला वेळेचं बंधन थोडासा घड्याळ थोडासा तुमचं पाणी घालता असं नका अंदाजी. रुपावर एवढं एक तास गेलो तरी तुम्ही रुपावर संपलं. आता 3 बुवाचे गजर अभंग गवळत होणार का बरं. इथून मोड तिकडे डबल बाजूला तुमका डबल बाजूला तिकडे वागणं कर बुवा म्हणजे काय खरं नाही काय. मग थोडंसं वेळेचं बंधन बुवा 3 बुवानी पाळणं गरजेचं आहे. कारण हे कालमान तसं आहे. आता बाबू मांजरेकर बुवा जेव्हा पेटीवर येणार तेव्हा ते जे काय बोलले त्याचं मी विश्लेषण करणार. तर पूर्वी 2 गाणी आपण या ठिकाणी सादर करतो. विनोद सावंत बाबांनी माझ्या मी त्याचे थोडेसे सूर टाकले बघा. रीता गाना तुझी नाही बरी बाबा पिछली भाजी बागडी अशी जी गाणी येतात त्याला पाठावर उभा पाहिजे आहे ना. आता गाणं खास तुमच्या YouTube चॅनलवाले तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. चांगलं आहे ते टाका, वाईट आहे काय टाकू नको. नाहीतर एखाद्या माणसाला जर
बरेच प्रकार होतात सध्या. एखादं जर वरचढ होत असाल, टोळी जर होत असेल तर मग काही गोष्टी त्याच्या क्लिप केल्या जातात आणि तो व्हायरल करून त्याला बदनाम केलं जातं. असा होता आहे आणि प्रत्येकावर उदारे वा ही पाळी येते असा दिसला. युट्यूब चॅनलवर तुम्हाला मनापासून मी आभार मानतो तुमचे. पण एखाद्या कोकणातल्याच माणसाला कोकणातल्या भजनी बुवाचा जर कळत नव्हतं, एखादा चुकून शब्द गेला असेल तो पकडायचा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगावर तो दाखवायचा. म्हणजे कुठेतरी या कोकणाच्याच मागीची बदनामी, कोकणी भजनी बुवांचीच बदनामी आपणच करतो असं वाटते की नाही. हे बरोबर असेल तर काय होतं की आपण नाही करायचं. आपल्याच माणसाला आपणच खड्ड्यात घालायचं. ही जी प्रवृत्ती आहे ना ती थांबली पाहिजे. सत्य काय हे पहिलं पडताळून बघा, नंतर व्हिडिओ टाका. मागचा पुढचा काय नाही टाकता, मधला टाकायचा बरोबर बाहेर वाटत तेव्हा. पण तेव्हा कळाली काय कमी नाही हो, एक दिवस खाली नाही माझा फाटकर भगवंताने तुमच्या आशीर्वादात पाठीशी. आणि काय पाहिजे काय ते वाढत करा. एक फुलवा तो सगे तवा तुला पाहतो सगे. करी पाहिजे लावतो सगे तवा तुला पाहतो सगे. एक मिनिट उदारे भाऊ तुमच्या भजनाबद्दल नाच वेळा भजन, पण तुमच्याकडनं अपेक्षा माझ्या पण आहे. तुम्ही स्वतःचं भजन किंवा गुरुजींनी दिलेलं भजन बसवा. ते दिग्गज मेस्त्रीचं भजन तुम्ही इथे घेतलं. दिग्गज मेस्त्री त्यांच्याकडे कधी गेला शिका. विजय पुजारी आहेत ना, जयरामभाऊ घडीगावकर आहेत, किर्लोस्कर आहेत, त्यांचं गाण भरपूर आहे. दिग्गज मेस्त्रीचं रागण करत नाही, पण तुम्ही स्वतः प्रयत्न करा. तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे. कारण तुम्हाला कॅलेंडर फुल असतात, आमचा कॅलेंडर फुल बरोबर आहे. तिकडे वर्षातून एक पाहिजे त्या बाजूला घाबरत सगळे बुवा बाबू असं घाबरत. बाबूराव आता गेले लवकर या बाबूराव म्हणून या ठिकाणी इतकी अनेक गाणी येतात बुवा, पण त्या गाण्यामध्ये रस नाही. पण जुनं ते सोनं आजही त्यात ताकदीने साऊंडवाले ऐकतात. साऊंडवाल्याकडे बघा, ही कॅसेट असते बघा. श्री हरी जगत पिता मुरकरी तो व्यथा, अजूनही त्यात ताकदीने लोक श्रवण करतात. प्रल्हाद शिंदे आपल्यामध्ये नाहीये, आज चंद्रकांत कदम आपल्यामध्ये नाहीये, पण भजनी क्षेत्रामध्ये प्रथम भजनी बुवाचा स्मारक ज्याचा झाला ते आमचं कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा एका दोनदा काय मराठीमध्ये किती पेवर आहे पुजारी बाबा तुमच्यासाठी सांगते.
हे परशुराम बुवा पांचाळ गजानन महर्षी यांच्याकडे यांनी आयुष्य घालवलेली व्यक्ती आहे. आणि पहिल्याच गाण्यात तुम्ही काय घेतला? चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग, या भजनामध्ये दंग होऊनी दंगला हला सुकार कर्मा संग. या फक्त कदमवारीच म्हणायचा. कोकण कलाभूषण चंद्रकांत कलमानात ते योग्य होतं. या तुम्ही म्हटलात तर नाही कसं ते वाटत म्हणजे झुरळा कसा फिरतात झुरळा कसा आणि हत्याला लावून हसत बसत हलवीत बसेल वळवा. हे सुधार याच्या तिच्या पडली बारी बारी सांभाळून काढा काढते भाग वळल्या आणि सरळ सुधार म्हणतात तर बरोबर आवडले तुमच्या नाकापासून खाली सोडले सरळ आणि दादा भारी आता सगळा काढून टाकते. मग तुम्ही कशा करते? चांदला सितारा आहे चमकता आहे चंदा मामा बाबू आपले बाबू मांजरेकर म्हणतायत तुझ्या मी कधी त्याला टाकल्या म्हणणार नाही. मी टाकल्या म्हणणार नाही. त्याला किती बोलला सगळ्या टाकल्या म्हणणार नाही. मी पुन्हा सांगतो की त्याला टाकल्या म्हणणार नाही. कोणी मला सांगत मी त्याला टाकल्या म्हणणार नाही. अरे पुन्हा पुढे 20 वेळा टाकल्या म्हणा मोकळे झाले. वाईट वाटलं घर आता याच्यानंतर त्या टाकल्या त्याच्यावर जरा घासा तुम्ही आग टाकायची म्हणून अतिशय सुंदर पुजारी बुवा म्हणजे काही दुश्मन नाही पण हा माणूस कॉमेडी माणूस आहे. भगवंतांनी बघा व्यक्तिच्या प्रकृती विनोद चव्हाण बुवा म्हणजे संदीप पुजारी बुवा नाही आणि संदीप पुजारी बुवा म्हणजे विनोद चव्हाण नाही आणि विनोद चव्हाण म्हणजे मांजरेकर बुवा नाही आणि मांजरेकर बुवा म्हणजे विनोद चव्हाण नाही. भगवंताने आपापल्या जागेवर ठेवलेला आहे. वया बसा लय वेळ आवडतो पावली घटना करू सॉरी मी काय म्हणतो अनुभवाचा आठवडा कमी असल्यानंतर थोडीशी वेळ होतं पण बुवाने सांगितलं मला त्याचं उत्तर मी देणं हे क्रमप्राप्त आहे कारण देणं गरजेचं आहे कारण युट्यूबला जातं. आमचे बाबू मांजरेकर बुवा म्हणाले विनोद चव्हाण बुवाने स्वतः आपलं नाव घालून घेतले आहे. बुवा हे बोलताय तुम्ही हे युट्यूबला जाते हे संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहे याचा तुम्ही विचार करा बोलताना. तुम्ही सेपरेट मला भेटतात ना तर तुम्ही सांगा रस्त्यावर चव्हाण बुवा असं करू नका चालेल पण आता काय बोलायला पाहिजे ना हे युट्यूब मुळे माणूस काही बोलवा सांगता येईल म्हणून तुम्ही पटकन बोलतात चव्हाण बुवा तुम्ही नाव घालवलं आपला मी बुवा माझं नाव घालवलं त्याचं कारण काय सांगताय मांजरेकर बुवा की तुम्ही कुठल्याही बुवावर डबलबारी करता कुठल्याही कोणत्याही बुवावर तुम्ही डबलबारी करता. माझं तर प्रामाणिक मत आहे बुवा या गावचे नवतरुण बुवा उदय पाटकर बुवा किती लहान आहे तो माझ्या मुलग्यासारखा आहे. मी त्याच्यावर बारी करतो का करतो पैशासाठी नाही बुवा हो तेरा कोणी व्यासपीठ ते कधी वर येतले ह्या नवीन मुलांनी ते कधी वर यायचं त्याला व्यासपीठ कधी मिळणार हा माझा उद्देश आहे बुवा. मी पैशासाठी नाही मी तर असं केलं ना छोट्या बुवावर बारी नाही करायची तर मी आता आपल्या 6 महिन्याने एक बारी आहे आपल्या 6 महिन्याने मग तो पण या 6 महिन्याची केला आवडी मी निघालो तुम्ही येता का साईबाबा गजर मयूर पेडणेकर त्या माझे 100% मी हे जाताना तेव्हा बारीला तेव्हा जाणार निघताना तेव्हा मी निघालो म्हणून आमच्या बाबूबाई पेडणेकर वा आवडी बोलला ते प्रेमापोटी बोलला रागात नाही मला समजते माझ्याबद्दल तुमचं किती प्रेम आहे मला माहिती आहे तरी पण तुला जाते मग तुम्हाला सांगतो मी छोट्या बुवांबरोबर बाऱ्या करतो याचा अर्थ त्यांना सुद्धा व्यासपीठ मिळावं त्यांनी वर यावं हा उद्देश माझा आहे बाकी काय नाही. आता त्याचा फायदा घेऊन जर माझी कोणतरी इज्जत काढत असेल ते तुम्हाला वाईट वाटते पण काढू ना हो दुसऱ्याची इज्जत करून दुसऱ्याचा कमीपणा करून जर आपला मोठेपणा होत असेल ना तर ते शाश्वत आहे ते क्षणिक आहे क्षणिक
दुसऱ्याची तुमची इज्जत काढून जर मागं वावा केलेल्या लोकांनी झाले पैसे मिळतील पण घरी गेल्यानंतर मला पश्चाताप होईल. लक्षात घ्या, हे तात्विक आहे, हा व्हिडिओ तात्विक. म्हणून बाबूभाई पेडणेकर या माऊलींसाठी, कारण आज शिवसेना उपविभाग प्रमुख, माजी उपसरपंच अनेक पदे आमचे बाबूभाई भूषवलेले, पण सगळ्या लोकांशी संबंध, प्रेमाचे सरोवराचे संबंध राखून आज आमच्या बाबूभाईंना मानास जो मान मिळतो तो खरोखर देव माणूस म्हणून आमचे बाबूभाई पेडणेकर यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. म्हणून त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतो. पैसा पाहिजे ना गाडी ना बंगला ना पैसा पाहिजे, आमच्या बाबूभाई सारखा कार्यकर्ता पाहिजे. किती सामान्य, सर्वसामान्य माणूस, साधे साधा राणीमान आणि उच्च विचार म्हणजे आमचे पेडणेकर साहेब. किती सर्वांमध्ये मिक्स होऊन राहतात. बाबूभाईसाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा, पुन्हा एकदा. म्हणून पैसा पाहिजे, बाबूभाई सारखा कार्यकर्ता पाहिजे. आई आई कसली हवं, समाजाची सेवा करणं हे त्यांना भावलं. समाजाची सेवा करणं हे त्यांना भावलं. कित्येक वर्ष शिवसेना या 4 अक्षरामध्ये त्याच्या छायेखाली राहून समाजसेवेचं काम आमचे पेडणेकर साहेब करत असतात, बाबूभाई. आणि संदीप पुजारी बाबा म्हणतात, मी बसलोय मधी आणि वर कोण माझ्या पाठीमागे आहेत ते बघा. रोज वेळ बदलो सांगता, माझ्या पाठीमागे कोण आहेत ते बघा. वा संपूर्ण महाराष्ट्राच्या पाठीमागे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच राहिले. एका जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे 2 वारसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेमाने असे हात करतात. आणि तेव्हा वाटतं की बाळासाहेब ठाकरे आजही आपल्यामध्ये आहे. म्हणून उद्धव साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुम्ही सांगता माझ्या टाकल्या हात ठेवले, बघा मी मध्ये राहूया, माझ्या पाठीमागे बोलत ते बघा. आणि आम्ही बोल तुमच्या हात ठेवून तितका पडायला पण धसा करू आमच्या हात ठेवले धसरावं तरी नाही. मोदी साहेबांना फोन केला, विमानतळात जागा पाहिजे त्याला. त्याला ती पुजारी गोवाकडे असेल, जागा नाही भेटते तर विमानतळ आहे. बाबूभाई हे बाबूभाई आमचे बाबू सावंत माणूस कुणी आहे. बाबू सावंत म्हणजे बाबू मांजरेकर कुणी. गणपती 10 दिवस आपण पाटावर बसवतो, सेवा करतो. आणि गणपती गेल्यानंतर त्याच पाटावर आमच्या मांजरेकर बुवांना बसवावं आणि 11 दिवस व्यवस्थित त्यांची सेवा करू. वेळेतून बुवा तुम्ही बोललात, बोलले तुम्ही काय बोललात. चव्हाण बुवा कदाचित मेले. चव्हाण
गेले असं बोलला. तुमच्या मनातून नाही बोलला, ते मनातून तिला नाही बोलला. तेव्हा कशाला जायचं? जाण्याची वार्ताच करायची नाही. जोपर्यंत मुखामध्ये नामस्मरण आहे, जोपर्यंत गणपती बाप्पाची कृपा आहे, जोपर्यंत मायबाप श्रीनाथचा आशीर्वाद आहे, जाणार नाही मी एवढं आम्ही. अजून आपल्याला सेवा करून द्या, तो करून आमच्याकडे घेणार. जाण्याची वार्ता करू नको, नाही जाणार. ईश्वर बघा हे समोर रासायनिक काय झाला नाही झाडावा फिरकी मारणार. फिरकी वंड्यापासून देवगड पासून थैकी बारी असणार येणार. नामस्मरणामध्ये जो दंग झाला त्याला यमाची सुद्धा भीती नाही. यम सुद्धा कापणार, त्याचा प्राण नेताना येणार नाही ते यम. एक वेळ रस्त्यावर गेला आता येणार नाही. एवढी हरिनामाची बहुत ताकद आहे. त्याच्यामुळे मरण्याच्या गोष्टी तुझ्या बोला, जाण्याच्या गोष्टी भजनामध्ये करायच्या नाही. बरोबर? दिस इज पॉइंट. यस. वाह, ये म्हणतो ना दिसा कमजोरा तो एकदा चाळवलं आगिया हो, म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचा बोलता कसला टुकार का गांजे टुकार का, त्यांच्या भाषेत गांजे टुकार का, गांजे टुकार. पेंडेकर सलाम. आज किती वर्ष या माणसाला आम्ही बघतोय. भगवत टीका आणि शिवसेना हे चार शब्द त्या माणसाने आयुष्यभर सोडले नाही आणि कधी सोडणार पण नाही. त्याच्या रक्तातच भाव आहे. अरे भगवा म्हणजे कागवा, भ म्हणजे भय, भ म्हणजे भय, ग म्हणजे गरवाई आणि वा म्हणजे वासनाराई. तो भगवा त्याच्या काळाला होता भगवासाठी काय हिंदू सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे. आज कोणातरी भाऊ, कोणातरी काका, कोणाचे बाबा, कोणाची मुलगी आज मुंबई सारख्या ठिकाणी दाट मानेने मराठी माणूस जिवंत आहे. याचं कारण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. बरोबर ना? या जगात 6 गोष्टी परत होणार नाही. नंबर 1 ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पुन्हा होणे नाही. नंबर 2 जगद्गुरु तुकोबा यांचे वैकुंठ गमन पुन्हा होणे नाही. नंबर 3 छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही. गाडी वाढवावी पाली होणे नाही. नंबर 4 भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणे नाही. नंबर 5 हिंदू धर्मरक्षक आपल्या धर्मासाठी त्याग करणारा, प्राणाचं बलिदान करणारा औरंगजेबाने तापलेला सळी डोळ्यामध्ये घुसवला, अंगावरचं कातड काढलं, शरीराचे तुकडे केले, पण धर्मासाठी आपला प्राण दिला. तो छत्रपतींचा छावा संभाजी महाराज पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही, पुन्हा या गोष्टी परत आता होणार नाही. एक वेळ तुझा एक वापरत होती. तुम्ही सांगा थोडी माझं झालं मध्ये एक वाढ पोरा खेळतो. शाळेची पोरा ग्राउंडवर खेळा जागा नाही म्हणून पोरा खेळा ग्राउंडवर येतो. मग घसरा खाली पडतो. हे सांगतात आमका तुम्ही सांगता म्हणून बोलतोय. पण प्रामाणिकपणे माझं म्हणणं आहे उदाहरण म्हटल्यानंतर एक हसरा व्यक्तिमत्व पेटीवर बसायच्या आधीच लोक टाळ्या वाजवतात आणि हसतात. आणि हा प्रकार माझ्या आयुष्यापर्यंत बघितला ते कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम पेटीवर बसायच्या अगोदर टाळ्याचा कडकडाट. आता एकदा जोरदार कदमवांसाठी टाळ्या वाजतात. कुठेतरी ओरड असतं बुवा उदारे बुवा तुम्हाला कुठेतरी मिळालं. तुम्ही बघितला तर टाळ्या वाजतात. सहज बोलणार नाही. काय सांगा बोलामध्ये काय सांगा एकदाच बोलले आणि मी धागावलोय. एकदाच कुणकेश्वरात बोललोय आणि धागावलोय. काय बोलले ती पद्धत म्हणजे नाजूक किती बोलला पण त्यांना तरी किती सॉफ्टनेस करायला होतं. सॉफ्टनेस
आपण तुम्ही कसं बोलता बोलणार ते कसं कधी बोलत नाही सांगा बोललंय दिसतो नाचलंय तांदी गावलंय मोमी या नेमका शब्दात जेणू काम केलो आणि पुजारी मला सुद्धा उलट आयुष्य मिळव आणि ही कला तुम्ही आयुष्यभर अशी जपत राहा. तुम्ही सुद्धा गणेश पांचवड म्हणून वारसा सर्वांना सुंदर भजन तुम्ही केला. थोडासा वेळ हिंदूमध्ये सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण प्रत्येक वेळा आपल्याला येत असते. म्हणून पुण्याच्या पुण्यभूमीत अंकुर तोडला एवढी पोटामध्ये कागद साहेब महाराष्ट्र बंद कर नाही आता ते नेते सांगतात महाराष्ट्र बंद पाटला घरात सांग भया भया ही ताकद होती. मोठा लोकी बजाव मुंगी साहेबांचा म्हणून हिंदू हृदय सम्राट वीर महाराष्ट्राचा टायगर बाळासाहेब बाळासाहेबांची आठवण कोणी दिसू शकत नाही. या ठिकाणी गजर सादर करतो वेळेचं बंधन आहे आणि आपण ते पाळलं पाहिजे म्हणून या ठिकाणी बघा पाटकर तुमच्यासाठी एक गाणं जाता ऐका माझी आठवण काढणार. एक प्यार का नगमा है एक प्यार का नगमा है और थोड़ी जवानी है जिंदगी
या हरिनाम आमच्या मुखात असल्यामुळे संकट निघून गेली. हेच आपल्याला काढणार आहे. राजकुमार पाताळे या माऊलीकडला वारकरी संप्रदायाचे उपस्थित होते. त्यांनी संदीप फुटारे यांच्यासाठी 100 आणि माझ्यासाठी 100 रुपये बक्षीस दिलेला जोरदार टाळ्या होता त्यांच्यासाठी. सन्माननीय कैलासवासी विजयभाई भोरी माजी उपविभाग प्रमुख शिवसेना यांच्या स्मरणार्थ मयूर लिंगायत व बाबूबाई पेडणेकर यांच्याकडून पुन्हा एकदा हे 500 रुपये बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार काय झाला पाहिजे त्यांच्यासाठी लागणार धन्यवाद. या कलियुगामध्ये हरिनाम ही तरणारा आहे, हरिनाम ही तरणारा आहे. म्हणून डबल बारी भजन कोकणची शान आहे. ही डबलबारी भजन शक्ती तुला नमन. तिकडे पुढे जागडी या परंपरा म्हणजे माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा कोकणची आपल्या महाराष्ट्राची शान आहे. डबलबारी भजन कोकणची शान आहे. शब्दामध्ये वजन होता ह्या शब्द तर तुझ्या पोरा कसो काय त्यांची स्टाईल होती. मांजराच्या पावलांनी गेलो घ्याला त्याच्यानंतर पंचायत तू सुख करता Oh,
काय झाली अशराम परंपरा मतलब ते वेगळी धार वेगळीच पद्धत अशराम परंपरा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणामध्ये आश्रम भवनची स्टाईल चिंतामणी पांढरा भवनची स्टाईल उठताराम बसताराम खाताराम पिताराम आश्रम परंपरा चिंतामणी पांढरा भवन आणि अनेक वाद निघून गेलेला आपण पण त्यांनी दिलेला हा वारसा म्हणून म्हणतो बघा त्यामध्ये लागणारे हा वारसा कमलवारी भजन गोकळची कलियुगामध्ये भक्ती मार्गामध्ये हरिभजन कमलवारी भजन गोकळची त्या गर्वमीपणाचा नाशही होणार आहे जो गर्वाने गेला इतिहास पाहिला आपण तर जो गर्वाने गेला तो संपला मी जर म्हटलं विनोद चव्हाण सारखा गाणारा किंवा पेटी वाजवणारा बुवा कोण नाही असं त्या दिवशी मला वाटणार त्या दिवशी माझी कला संपली विनोद चव्हाण बुवा स्टॉप काही उपयोग नाही आयुष्यभर आपल्याला शिकायचं आहे आपण विद्यार्थीच मरेपर्यंत आपण विद्यार्थी असतो शिकत राहायचं आपल्याला म्हणून भगवंताकडे गणाकडे प्रार्थना करतो या संपूर्ण पेडणेकर भाऊ बाबूबाई यांचे सर्व सहकारी आणि सगळे मायबापाचे या ठिकाणी जमलेले आहेत गणाला सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य दे आणि भगवंताचं नामस्मरण आमच्या मुखामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं नामस्मरण आमच्या मुखामध्ये राहू दे एवढी देवाकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी गजराची सांगता करतो बोलण्यासारखं भरपूर आहे बोलण्यासारखं किती आहे आपण वेळ द्या म्हणून म्हणते या ठिकाणी कमलबाई भजन ही आपल्या कोकणची शान आहे आणि ती आपण जपली पाहिजे ती संस्कृती परंपरा आणि तो वारसा आपण जपला पाहिजे या मतासाठी आहे